समास 7 महद्भूत निरूपण. सर्व पंचमहाभूतांचे मूळ असणाऱ्या अंतरात्म्याचे येथे वर्णन केले आहे. त्याच्यामुळे सर्व देहधारी प्राण्यांचा व्यवहार चाललेला आपल्याला दिसून येतो. स्थूलामध्ये स्त्री पुरुष असा भेद दिसून आला तरी सूक्ष्मामध्ये एक अंतरात्माच असतो. आपल्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्मदेह किंवा लिंगदेहामध्ये जशी वासना असते त्याप्रमाणे पुरुषदेह किंवा स्त्रीदेह प्राप्त होतो. म्हणून पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी असं म्हणणं अयोग्य आहे. श्रीराम. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळामध्ये. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतींसी. मुळी मुळींचे स्फुरण, तेची अंतरात्म्याचे लक्षण, जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले. विस्तारे बोलिली भूते, त्या भूतांमध्ये व्यापकते, विवरून पाहता येते प्रत्ययासी. आत्म्याच्या चपळपणा पुढे वायो ते किती बापुडे, आत्म्याचे चपळपण रोकडे समजोन पहावे. पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विलासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. आत्म्याविण देहे चालती, हे तो न घडे कल्पांती, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपास आल्या. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुखदुःखे भोगितो देहात्मयोगे. नेत्री भरोनी पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उंच नीच समजणे मनामध्ये. जिव्हेमध्ये नाना स्वाद, निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करूनी बोले. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे, पाणी इंद्रिये घेणे देणे, पाद इंद्रिये येणे जाणे सर्व काळ. ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाच करी, त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही. 14 विद्या 64 कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेदशास्त्र पुराण जिव्हाळा तेणे विणकैचा. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे आत्म्याच करिता. एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्ये विण कैसा विस्तारला. स्त्रियास पाहिजे पुरुष, पुरुषासी पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे. स्थूळाचे मूळ ते लिंग, लिंगामध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष चाले. पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी होती उठा ठेवी, परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे. स्थूळाकरिता वाटे भेद, सूक्ष्मी अवघेची अभेद, ऐसे बोलणे निरुध प्रत्यया आले. द्वैत इच्छा होते मुळी, तरी ते आली भूमंडळी, भूमंडळी आणि मुळी रुजू पहावे. येथे मोठा झाला साक्षेप,
विठला श्रोतयांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडो न गेले. प्रकृतीमध्ये सगळा भेद असतो आणि पुरुषामध्ये अभेद असतो, हेच आपल्याला नीट प्रथम समजून घेतलं पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समासात्वा. श्रीराम.